मुंबईत राहणारा अमोल नावाचा तरुण IT कंपनीत काम करत असे. रोज लोकल ट्रेनने ऑफिसला जाणं त्याचा दिनक्रम झाला होता. घरात आई रोज स्वामी समर्थांना नमस्कार करून प्रार्थना करत असे, माझ्या लेकराचं रक्षण कर. अमोलला हे फारसं महत्त्वाचं वाटत नसे, पण आईचा विश्वास दृढ होता. एके दिवशी अमोल गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये चढला. ट्रेन जोरात धावत होती. अचानक धक्का बसला आणि अमोल दारातून खाली पडला. समोरून दुसरी ट्रेन येत होती. क्षणभरात लोक किंचाळले, गेला हा मुलगा. त्या क्षणी अमोलनं डोळे मिटून मनोमन हाक मारली, स्वामी वाचवा. त्याला जाणवलं की कुणीतरी मजबूत हाताने त्याला बाजूला ओढलं. ट्रेन धडधडत गेली, पण तो सुरक्षित होता. डोळे उघडून पाहिलं तर पांढऱ्या वस्त्रातील एक तेजस्वी वृद्ध त्याच्या शेजारी उभे होते. ते शांतपणे म्हणाले, जा, आईची सेवा कर. तुझं आयुष्य अजून मोठं आहे. अमोल काही विचारायच्या आतच ते गायब झाले. लोक धावत येऊन म्हणाले, हे शक्यच नाही. इतक्या जवळून ट्रेन गेली आणि तुला खरचटलेही नाही. अमोल घरी पोहोचला. आईसमोर बसून तो रडू लागला. त्याने सांगितलं, आई, स्वामी समर्थांनी मला वाचवलं. त्यांच्या हाताने मला बाजूला खेचलं. आई आनंदाश्रूंनी भरली. ती म्हणाली, मी त्यावेळेस घरी जप करत होते. मला जाणवलं होतं की ते तुझं रक्षण करतील. त्या दिवसानंतर अमोल दर आठवड्याला अक्कलकोटला जाऊ लागला. आई वडील आणखी भक्तीत रमले. तो प्रत्येकाला सांगू लागला, मी आज जिवंत आहे कारण स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत. श्रद्धेने हाक दिली की ते धावून येतात. जय जय रघुवीर समर्थ.